नमस्कार. भूराजकारण आणि राज्यशास्त्राच्या या सविस्तर विश्लेषणात आपले स्वागत आहे. आजचा आपला विषय अतिशय रंजक आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर वावरताना कोणताही देश नेमका कसा विचार करतो, इतर देशांशी संबंध कसे जोडतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःच्या देशाचं हित कसं जपतो, यामागे असलेलं शास्त्र आज आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. चला तर मग लगेच सुरुवात करूया. आज आपण प्रामुख्याने परराष्ट्र धोरणाची ओळख, राष्ट्रीय हितसंबंध, त्याची उद्दिष्टे आणि साधने, धोरण ठरवणारे घटक आणि अर्थव्यवस्थेचा यावर होणारा परिणाम यावर एक झटपट नजर टाकणार आहोत. तर आपला पहिला विभाग आहे परराष्ट्र धोरणाची ओळख. आता इथे लक्षात घेण्यासारखे सगळ्यात रंजक गोष्ट म्हणजे परस्परावलंबन ही संकल्पना. पहा, जगात कोणताही देश अगदी कितीही प्रगत किंवा श्रीमंत असला तरी तो सर्वार्थाने स्वयंपूर्ण नसतो. काही ना काही गोष्टींसाठी इतर देशांवर अवलंबून राहावंच लागतं. आंतरराष्ट्रीय व्यवस्थेत हे परस्परावलंबन एक अतिशय मूलभूत सत्य आहे. पण हे परस्परावलंबन फक्त काही मोजक्याच देशांच्या फायद्याचं असू नये, तर ते सर्वांच्या हिताचं असावं, यासाठी प्रत्येक देशाला सतत प्रयत्न करावे लागतात. आणि नेमकं याच गरजेतून आंतरराष्ट्रीय राजकारण आणि धोरणांचा जन्म होतो. आणि म्हणूनच परराष्ट्र धोरण म्हणजे काय हे समजून घेणं अत्यंत गरजेचं ठरतं. थोडक्यात सांगायचं तर कोणत्या देशांशी मैत्री करायची, कोणत्या आंतरराष्ट्रीय गटात सामील व्हायचं किंवा जागतिक राजकारणात नेमकी कोणती भूमिका घ्यायची, हे ठरवण्यासाठी प्रत्येक देश जी एक विचारपूर्वक चौकट किंवा दृष्टिकोन वापरतो त्यालाच परराष्ट्र धोरण असं म्हणतात. प्रत्येक स्वतंत्र आणि सार्वभौम राष्ट्र आपलं स्वतःचं असं धोरण ठरवत असतं, जेणेकरून या जागतिक परस्परावलंबनात ते स्वतःचा मार्ग योग्य प्रकारे शोधू शकतील. आता वळूया दुसऱ्या विभागाकडे, राष्ट्रीय हितसंबंधांचा अर्थ. आंतरराष्ट्रीय स्तरावर राष्ट्र नेमकं काय साध्य करू पाहतात ते आपण इथे पाहणार आहोत. राष्ट्रीय हितसंबंध या शब्दाची आपण अतिशय अचूक व्याख्या करू शकतो. आपल्या देशाचं स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्व अबाधित ठेवण्यासाठी करावयाच्या उपाययोजना आणि आपला आर्थिक विकास साधून देशाचं सामर्थ्य वाढवण्यासाठी केलेले प्रयत्न म्हणजे राष्ट्रीय हितसंबंध. एकदम सोप्या भाषेत सांगायचं तर देशाच्या फायद्याचं काय आहे आणि काय असायला हवं याचा सखोल विचार करून जे निर्णय घेतले जातात त्याला राष्ट्रीय हितसंबंधांची जोपासना असं म्हटलं जातं. तर इथला अत्यंत कळीचा मुद्दा हा आहे की राष्ट्रीय हितसंबंधांचे प्रामुख्याने दोन मोठे घटक असतात. पहिला आणि सर्वात महत्त्वाचा म्हणजे आपल्या देशाच्या स्वातंत्र्याचं आणि अखंडतेचं रक्षण करणं. यालाच संरक्षण असं म्हणतात. आणि हे कोणत्याही देशाचं सर्वोच्च राष्ट्रीय हित असतं, अगदी सर्वोच्च. आणि याच्या पाठोपाठ दुसरा क्रमांक येतो तो आर्थिक विकासाचा. कारण साहजिकच आहे, आर्थिकदृष्ट्या जर एखादा देश दुर्बल असेल तर त्याला आपलं स्वातंत्र्य टिकून ठेवणं खूप कठीण जातं. त्यामुळे संरक्षणानंतर आर्थिक विकास हाच सर्वात महत्त्वाचा घटक मानला जातो. पुढे जाऊया विभाग 3 कडे, उद्दिष्टे आणि साधने. ही तुलना खरंच अतिशय मार्मिक आहे. बघा, राष्ट्रीय हितसंबंध आणि परराष्ट्र धोरण या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. कसं ते सांगतो? राष्ट्रीय हितसंबंध हे देशाचं अंतिम उद्दिष्ट किंवा ध्येय असतं आणि हेच ध्येय गाठण्यासाठी जे हत्यार किंवा साधन वापरलं जातं ते म्हणजे परराष्ट्र धोरण. देशाचं रक्षण आणि आर्थिक प्रगती ही उद्दिष्टे कशी साध्य होतील यावरच परराष्ट्र धोरणाची संपूर्ण आखणी अवलंबून असते. आणि हे वाक्य अगदी अचूकपणे दर्शवतं की परराष्ट्र धोरण कधीही एका जागी थांबलेलं नसतं. मूळ संदर्भात स्पष्ट केल्याप्रमाणे परराष्ट्र धोरण प्रवाही असतं. म्हणजे काय तर परिस्थिती आणि काळानुसार राष्ट्राच्या उद्दिष्टांमध्ये सातत्याने बदल होत असतात. जगात रोज नवीन घडामोडी घडत असतात, बरोबर ना? त्यानुसार राष्ट्रीय हितसंबंध बदलतात आणि या बदलांचं स्पष्ट प्रतिबिंब परराष्ट्र धोरणात उमटतं. त्यामुळे हे धोरण कधीही साचेबद्ध किंवा ताठर नसतं, तर ते काळानुसार बदलणारं आणि लवचिक असतं. आता आपण चौथ्या विभागात प्रवेश करत आहोत, धोरण निश्चित करणारे घटक. आता कोणतीही आंतरराष्ट्रीय रणनीती काही हवेत तयार होत नाही, बरोबर? काही विशिष्ट वास्तव गोष्टी तिला आकार देत असतात. परराष्ट्र धोरणाला आकार देणारे प्रामुख्याने 4 स्तंभ आहेत: देशाचं भौगोलिक स्थान, राजकीय व्यवस्था, अर्थव्यवस्था आणि राजकीय नेतृत्व. हे 4ही स्तंभ एकत्रितपणे ठरवतात की एखादा देश आंतरराष्ट्रीय स्तरावर कोणती आणि कशी पावलं उचलेल. चला या प्रत्येक स्तंभावर थोडक्यात नजर टाकूया. पहिला स्तंभ आहे भौगोलिक स्थान. जगाचा नकाशा पाहिला तर आपल्या लगेच लक्षात येईल की काही देश इतर देशांपासून खूप दूर आहेत, तर काहींच्या आजूबाजूला अनेक शेजारी देश आहेत. देशाचा आकार केवढा आहे? त्याला मोठा समुद्रकिनारा लाभला आहे का? खनिज आणि नैसर्गिक साधनसंपत्ती किती उपलब्ध आहे? या सर्व भौगोलिक बाबी परराष्ट्र धोरण ठरवताना अतिशय निर्णायक ठरतात, कारण याच गोष्टी देशाच्या क्षमता आणि मर्यादा स्पष्ट करतात.
दुसरा अत्यंत महत्त्वाचा स्तंभ म्हणजे राजकीय व्यवस्था. लोकशाही असलेल्या देशांमध्ये संसदेला परराष्ट्र धोरणाच्या निर्मितीत खूप मोठं स्थान असतं. संसदेत चर्चा होते, विरोधी पक्ष प्रश्न विचारतात आणि धोरणावर नियंत्रण ठेवतात, ज्यामुळे ते अधिक पारदर्शक होतं. आणि संदर्भात नमूद केल्याप्रमाणे देशातील संघराज्य व्यवस्था देखील मोठा प्रभाव पाडते. आंतरराष्ट्रीय निर्णय घेताना घटक राज्यांचा विचार करणं क्रमप्राप्त ठरतं. हे एका प्रत्यक्ष उदाहरणातून जास्त चांगलं समजेल. संघराज्य पद्धतीत शेजारील देशांमधल्या घडामोडींचा थेट परिणाम सीमेवरच्या राज्यांवर होतो. उदाहरणार्थ, श्रीलंकेमध्ये काही घटना घडल्या तर त्याचे थेट पडसाद भारताच्या तामिळनाडू राज्यावर उमटतात, किंवा बांगलादेशात काही घडामोडी झाल्या तर त्याचा थेट परिणाम पश्चिम बंगाल आणि ईशान्येकडील राज्यांवर होतो. त्यामुळे अशा देशांशी संबंध प्रस्थापित करताना देशांतर्गत राज्यांची सुरक्षा आणि हिताचा योग्य समतोल साधावाच लागतो. आता वळूया 5व्या आणि शेवटच्या विभागाकडे, अर्थव्यवस्था आणि परराष्ट्र धोरण. आधुनिक काळात आर्थिक विकास हेच सर्व राष्ट्रांचं प्रमुख उद्दिष्ट बनलं आहे. इथे एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे आजच्या जागतिक व्यवस्थेत आर्थिक सुरक्षितता ही राष्ट्रीय सुरक्षिततेइतकीच महत्त्वाची मानली जाते. ज्या देशाची अर्थव्यवस्था मजबूत आहे तो देश जागतिक व्यापारात स्वतःचं वर्चस्व निर्माण करू शकतो आणि आपलं परराष्ट्र धोरण अधिक स्वतंत्रपणे आखू शकतो. याउलट अर्थव्यवस्था कमकुवत असणारे देश इतर राष्ट्रांवर अवलंबून राहतात, ज्यामुळे त्यांना स्वतंत्र धोरण आखताना अनेक तडजोडी कराव्या लागतात. थोडक्यात सांगायचं तर तुमचं आर्थिक सामर्थ्य तुमचं राजकीय स्वातंत्र्य ठरवत असतं. आणि शेवटी या सगळ्या घटकांना एकत्र बांधण्याचं काम करणारा चौथा आणि अतिशय महत्त्वाचा स्तंभ म्हणजे राजकीय नेतृत्व. भूगोल, राजकीय व्यवस्था आणि अर्थव्यवस्था या सगळ्या बाबींचा बारकाईने अभ्यास करून देशाचे राष्ट्रपती, प्रधानमंत्री आणि परराष्ट्र मंत्री हे धोरणाची अंतिम दिशा ठरवतात. या नेतृत्वाच्या गुणवत्तेवर आणि दूरदृष्टीवरच परराष्ट्र धोरणाचं यश अवलंबून असतं. सर्व घटकांचा योग्य समन्वय साधूनच आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाची एक भक्कम प्रतिमा उभी करता येते. तर आपण या विश्लेषणाच्या अगदी शेवटी आलो आहोत. आज आपण परराष्ट्र धोरणाचा पाया, राष्ट्रीय हितसंबंध आणि धोरणाला आकार देणारे घटक सविस्तरपणे समजून घेतले. पण आपण जसं आधी पाहिलं की परराष्ट्र धोरण हे प्रवाही असतं, त्यामुळे इथे एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो. तो म्हणजे भविष्यात बदलणाऱ्या जागतिक परिस्थितीनुसार आणि या नव्या तंत्रज्ञानाच्या युगात देशांचे राष्ट्रीय हितसंबंध कशाप्रकारे बदलतील. आर्थिक आणि राजकीय सत्तेची समीकरणं वेगाने बदलत असताना देश आपलं स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्व कसं टिकवून ठेवतील, हा असा प्रश्न आहे जो येणाऱ्या काळातील आंतरराष्ट्रीय राजकारणाची दिशा ठरवेल. याच विचार करायला लावणाऱ्या प्रश्नासोबत आज आपण इथेच थांबूया. हे विश्लेषण ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.